राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 27 एप्रिल या दिवशीचं चिंतन। हवा पाणी अन्न जसं मानवलं तरच प्राणी पुष्ट होतो, तसंच या एकांताचा आहे, तो मानवावा लागतो। माणसाचं कधी कधी असं होतं की तो खातो पितो सगळं व्यवस्थित चालू असतं, पण अंग मात्र धरत नाही। याचं कारण ते त्याला मानवत नाही। काहीतरी मानसिक अवस्था अशी असते की त्यामुळे त्याचा शरीरावर परिणाम होतो। म्हणून आनंदी आणि स्नेहपूर्ण वातावरणाचा नेहमी चांगला उपयोग होतो। तसंच परमार्थाचं आहे। एकदम सगळ्या माणसातून उठून एकांतात जाऊन राहतो असं म्हटलं तर माणसाला शक्य होत नाही। शरीर आणि मनाला माणसांच्या सहवासाची इतकी सवय झालेली असते की त्याला त्याशिवाय चैन पडत नाही, अस्वस्थ वाटतं। मध्यंतरी माझ्या वाचनात आलं होतं की जीव आपल्या अजाताला घाबरतो, म्हणून त्याला एकांत आणि शांततेची भीती वाटते। अजात म्हणजे अजून जी केलेली कर्म भोगायची बाकी राहिलेली असतात ती। संत सत्पुरुष साधू यांची गोष्ट निराळी। त्यांना माणसात राहून जीव उबगतो, त्यांना एकांतच प्रिय असतो। आपल्यासारख्या सामान्य माणसाला मात्र तो अवघड असतो। म्हणून टप्प्याटप्प्यानं त्यांचा अंगीकार केला गेला पाहिजे। त्यासाठीच मला वाटतं सामुदायिक उपासनेला सुरुवातीला महत्त्व आहे। भजन पूजन कीर्तन नामस्मरण हे साधक संगतीत केलं तर माणसाला आवडतं। याचं कारण ही सहवास प्रियताच असावी। परंतु हे काही जरी असलं तरी परमार्थात साधनेला एक असा टप्पा येतो की त्याला एकांताशिवाय पर्याय राहत नाही। एकांतात मनुष्य गेला की आसपासच्या माणसांच्या विचारांची आंदोलनं त्याच्यावर आदळत नाहीत, श्वास पडत नाहीत, मन निर्विचार व्हायला मदत होते। पण हे सर्व हळूहळू व्हायला हवं। 1 तास, मग 2 तास, मग 1 दिवस, 4 दिवस, महिना असे कालखंड एकांतासाठी निवडले पाहिजेत। आणि एकदा तशी सवय होत गेली म्हणजे मग लोकांतातही मनुष्य एकांतात राहू शकेल, कारण त्यावेळेला त्याची परिस्थिती एकांत बाणता लोकांतात हरी प्रगट बाहेरी आत दिसे या परमपूज्य मामांच्या रामपाठातील वचनाप्रमाणे देवाशीच त्याचा एकांत साधला जातो। हे सर्व गुरुकृपेनं साध्य होतं, अन्यथा नाही। ही खूण गाठ मात्र पक्की पाहिजे। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।